नमस्कार. सालाबादाप्रमाणे यंदाही शेलार कुटुंबियातर्फे गणपतीची आरास एका वेगळ्या विषयावर आधारित आहे. आपल्या रोजच्या जीवनात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्याबाबत आपल्याला अज्ञान आहे. आम्ही या अज्ञानामधील कारणाचा काही भागात वर्गीकरण केले आहे, जसे की वैज्ञानिक अज्ञान, सामाजिक अज्ञान, लैंगिक शिक्षणाबाबत अज्ञान आणि मासिक पाळीमागील अज्ञान. तसं म्हणायला विषय वेगळा तर रोजच्या अनेक गोष्टी त्याचा उल्लेख होतो, ते म्हणजे सण का साजरे केले जातात. असे करू नका, शास्त्रात लिहिले. हे अशुभ आहे, ही विकृती आहे, हे विटाळ आहे. आपण आपल्या पुढच्या पिढीलाही हेच सांगतो. रोजापासून या गोष्टी कशा सुरू झाल्या असाव्या हाच विषय आम्ही अज्ञान या संकल्पनेतून मांडत आहोत. लैंगिक अज्ञान. खेळण्याच्या वयामध्ये स्वतःसाठी संरक्षण मागणे यापेक्षा मोठे दुर्दैव ते काय. पहिल्या भागात समाजात लहान मुलांच्या बाबतीत ज्या विकृती वाढत चालल्या आहेत त्या कशा थांबवता येतील हे मांडले आहे. सर्व प्रकारच्या जीवजंतूंमध्ये प्रजनन ही प्रक्रिया सारखीच आहे, परंतु चित्रपट, मालिका, गाणी आणि प्रामुख्याने सोशल मीडियामधील रील्स यातून अश्लील व उत्तेजक दृश्याद्वारे ती चुकीच्या प्रकारे समाज माध्यमातून दाखवल्या जातात. त्यामुळे मनुष्याची मानसिकता विकृतीमध्ये बदलत चालली आहे. तसेच मुलं लैंगिक शिक्षणापासून अज्ञान असल्यामुळे अनुचित प्रकार घडतात. आज शाळांमध्ये सुद्धा मुलं मुली सुरक्षित नाहीत, कारण मुलांना चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याबद्दल माहितीच नसते. मुलांना विश्वासात घेऊन चांगला स्पर्श, वाईट स्पर्श आणि लैंगिक शिक्षण याबाबत माहिती देणे गरजेचे आहे. पालकांनी मुलांना लैंगिक शिक्षणाबाबतीत कसे समुपदेशन करावे हे या भागात मांडले आहे. शास्त्रीय अज्ञान. दुसऱ्या भागात आम्ही आपली हिंदू सण मांडली आहेत. आपल्या सणांना शास्त्रीय महत्व आहे. आपले सारे सण हे निसर्ग चक्राला धरून आहेत. थंडीतील संक्रांत या सणाला तीळ आणि गुळ या उष्ण गुणधर्मीय पदार्थाचे सेवन केले जाते. चैत्रातील चढत्या उन्हात श्रीखंड, अक्षय तृतीयेला पनीर, आषाढ श्रावणामध्ये उकळलेले पदार्थाचे सेवन आणि उपवास, तर दिवाळी थंडीच्या सुरुवातीला मसाज तसेच अभंग स्नान इत्यादी अशा प्रकारे आपल्या सणामागे निसर्ग चक्राला लागून शास्त्रीय विज्ञान आहे. वैज्ञानिक अज्ञान. तिसऱ्या भागात रोजच्या जीवनातील शुभ अशुभ गोष्टी आणि त्यामधील वैज्ञानिक कारण मांडले आहे. त्यात प्रामुख्याने जावळ का करतात, लिंबू मिरची दारावर का बांधतात, हळदी कुंकू कपावर का लावतात, दही साखर का खातात, पाल अंगावर पडल्यावर अशुभ का मानतात, या आणि अशा अनेक गोष्टी मांडल्या आहेत. मासिक धर्म संबंधी अज्ञान. या विषयावर बोलणे लोक टाळतात. आम्ही या विषयावर स्वतःच्या मुलीशी मुक्त संवाद करून हा विषय मांडण्याचे धाडस करीत आहोत. मासिक धर्म हा मातृत्वाचा उंबरठा आहे. पूर्वीपासून मासिक धर्म सुरू झालेल्या मुलीची ओटी घेतली जायची, तिचे सर्व लाड केले जायचे. त्या दिवसात तिला होणारा त्रास पाहता तिला आराम दिला जायचा. आजही कित्येक राज्यात मुलीची मासिक पाळी ही उत्सवासारखी साजरी केली जाते. आसाममध्ये तर 42 शक्तिपीठापैकी एक कामाख्या देवी, येथे देवी वेणू रूपात आहे. देवीची मासिक पाळीचा अंबिकाची मुला या नावाने उत्सव साजरा केला जातो. देश विदेशातून लाखो भाविक या उत्सवात सहभागी होतात. तरी देखील समाजातील कित्येक ठिकाणी पुष्पवती, ऋतुमती अशा स्त्रीचा सन्मान करणारी सुंदर नाव असताना तिला विटाळ असे संबोधले जाते. मासिक पाळी विटाळ नसून पाळी हा स्त्रीचा फुलण्याचा सोहळा आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो. या भावनेतून अशा सार्वजनिक उत्सवातून सामाजिक संदेश देणे हे कर्तव्य आम्ही या आरासमधून मांडत आहोत. आपण आपला मौल्यवान अभिप्राय आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.